नरेंद्र मोदी या माणसाला काय संधी मिळाली? 30 वर्षानंतर कुठच्या तरी एका व्यक्तीला किंवा एका पक्षाला बहुमत या भारतामध्ये मिळालं आणि काय करून ठेवलं तुम्ही? कुठच्याही देशाचं, खास करून भारताचं पंतप्रधान होणं, अहो किती आयुष्य गेली लोकांची. पंतप्रधान, या देशाचं पंतप्रधान व्हायचंय 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 म्हणून गेली लोक. बहुमतामध्ये हातामध्ये आलेली देशाची सत्ता, अहो काय वंडर्स करता आली असती या देशामध्ये, काय करता आलं असतं. सगळी चॅनल्स दाबून ठेवली आहेत, सगळी वर्तमानपत्र दाबून ठेवलेली आहेत, तुमच्यापर्यंत बातम्याच पोहोचवायच्या नाहीत. हीच गोष्ट ऍडॉल्फ हिटलरने केली होती. सगळ्या गोष्टी बंद करून टाकल्या होत्या. लोकांपर्यंत सत्य परिस्थिती पोहोचतच नव्हती, तो लोकांपर्यंत जातच नव्हतं. नशीब आज तो सोशल मीडिया आहे म्हणून तुमच्यापर्यंत काही गोष्टी पोहोचतायत तरी, नाही तर काय भीषण परिस्थिती असती. विचार करा या गोष्टींची. जे 5 वर्षामध्ये या पत्रकारांना उत्तर देऊ शकत नाहीत, तुम्हाला काय उत्तर देणार? विचारतो कोण तुम्हाला? याला काय देश बनायचा का? मला जरा सांगा, याला काय सरकार बनायचं का? सांगा. आजपर्यंत अशा गोष्टी तुम्ही कधी ऐकल्या होत्या का? अपने ही जवान गुलाम थे, उन्होंने गोली मारी थी, अब में सिर्फ फर्क इतना है, आपने लाठी मारी है. क्या साहब, मुझ में ताकत है ना, हम तो शहीद हैं, हर युग में जन्म लेंगे. तुम क्या सोचते हो हम मर जाएंगे? आणि हे परत येतात आणि निवडणुकीला छाती ठोकपणे परत सांगतात की आम्हाला निवडून द्या म्हणून. या नालायकांनी देश लुटला, हीच वेळ आहे आता ह्यांना लुटायची आणि गांडीवर लात मारून हाकलून द्या लोकांना. आणि हे जोपर्यंत हा देश करत नाही तोपर्यंत असले राजकारणी कधी सुधारणार नाही. या देशाची गद्दार